चला दरम्यान आपण पाहू शकतो इथे आजच्या दिवसातील दुसरा मॅच सुरू होते. कामण आणि नागले या दोन संघादरम्यान दोन्ही पंच आमचे सज्ज झालेत. लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. सर्व संघांना विनंती असेल. आदरणीय सन्माननीय चंदरजी माळी ग्रामस्थ पेपाडा यांचे खूप खूप स्वागत आहे. प्रथम क्रमांक ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आदरणीय सन्माननीय श्री मथुरा ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून संदीप ठाकरे, प्रभाकर कांबळे आणि संजय ठाकरे या सन्माननीय मान्यवरांच्या माध्यमातून. त्यानंतर द्वितीय क्रमांक ट्रॉफी ओम आयुष ट्रान्सपोर्ट सौजन्य मनीषा सुनील पागी ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य पोमन. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेले कुमार प्रथमेश किशोर ठाकरे आणि राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर कैलासवासी भारती अंकुश तांबडी यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश भिवा तांबडी यांकडून टायगर स्पोर्ट विपडा संघासाठी सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्यांनी सन्मान चिन्ह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल एवन जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून. तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफी ज्या आहेत त्या नक्कीच राजेंद्रजी कोठावले, रोहित कोठावले आणि प्रफुल्ल कोठावले यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. तर कोठावले परिवाराचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सुरू झालाय सामना. भावेश ठाकरे बॉलिंग मार्कवर आणि दोन सलामीची जोडी सचिन कवले आणि अतिश बरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन स्ट्राईक वरती आहे. लेफ्ट आर्म वर द विकेट. शॉर्ट पिच बॉल ऑफसाइडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. निर्धाव चेंडूची समाप्ती. योगीजी गुडगुस साहेबांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वांसाठी झाली. आई जीवदानी वॉटर सप्लायर साष्टेकर पाडा हरिश्चंद्रजी भोईर यांच्याकडून माध्यमातून पिण्याचे पाणी आपल्याला लाभलेलं आहे, ते म्हणजेच बॉटल्सच्या रूपानं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. दरम्यान हा चेंडू मिसफील्ड झाली होती. मला वाटतं थोडासा पुढे येणं गरजेचं होतं, मात्र अंदाज चुकला आहे. फिल्डिंग चांगली झाली, मिसफील्ड म्हणता येणार नाहीये. फिल्डिंग चांगली झाली, मात्र थ्रो आणि जो स्वतःला चेंडू पर्यंत आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता तो मात्र थोडासा नक्कीच कमी पडला. त्यामुळे धावा जास्त गेल्यात 2च्या रूपानं. चांगली गोलंदाजी. भावेश याला आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँड गोलंदाज आहे. चेंडू पडल्याचा थोडासा कट करतोय चेंडू, त्यामुळे आतून बाहेर निघतोय. याचाच अर्थ जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 2 धावा या धावफलकावरती लागल्यात. भावेश लेफ्ट आर्म वर द विकेटचा मारा. सचिन कवले शॉर्ट पिच डिलिव्हरी ऑनसाइडच्या दिशेनं, ते मात्र घातक ठरू शकतो. आणि या ठिकाणी पाहूया काय घडतंय. तर नक्कीच 1 धाव पूर्ण झाले. एका धावेनं धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. डाहुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नागले ग्रामपंचायतीचे उपसरपंच सध्या आपण जर पाहिलं रुपेश मेढे, वेलकम. मला वाटतं आज संडेचा दिवस आणि भरपूर जण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आज स्वतःला ॲज अ क्रिकेटर म्हणून या मैदानामध्ये सिद्ध करताना. हा चला जरा घाई करा जरा विनंती असेल प्रत्येक संघाला. वेळेला महत्त्व द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हवेमध्ये चेंडू खाली विशाल आलाय आणि या ठिकाणी झेल सुटता सुटता हातामध्ये थांबला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये.
सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही स्टडी करत असाल, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर मात्र या झुमक्याला भुलून जमणार नाहीये, कारण की डिफोकस करणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. करिअर फर्स्ट. त्यामुळं विनंती असेल, क्रिकेट असो की मग इतर खेळ, त्या झुमक्यापासून लांब राहायला तो हा झुमका. भावेश लेफ्ट मोर द विकेटचा मारा. काय जबरदस्त गोलंदाजी. शॉट केलं होतं लेंथला आणि या शॉट केलेल्या लेंथनं मात्र काम केलं. एक डॉट डिलिव्हरी या ठिकाणी टाकली गेली आहे. चला त्वरित हालचाल करायची, त्वरित परिवर्तन करायचं षटक आणि लगेच मैदानामध्ये दुसऱ्या गोलंदाजाला बोलवायचं आहे. जाऊया आपण. धावसंख्या किती झाली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 3 अशी धावसंख्या गाव कामनसाठी. कुठे ठेवलाय तुम्ही ते? कुठे ठेवलाय? चला आपण पाहतोय एक षटक समाप्त झालंय. नागले संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. दुसरा गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर. बॉलरचं नाव आहे ते म्हणजेच लोकेश पारधी. लोकेश पारधी बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू, तेवढा चांगली प्लेसमेंट ऑन साईडला. ड्राईव्ह केलं जातं चेंडूला. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. सुरेख थ्रो. मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा अपुरा गॅदर केला गेला. जितू माळू वेलकम. आजच्या दिवसामध्ये मला वाटते सर्वजण उपस्थित राहतील. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये असेल, आता असेल, आज कोणाला शक्यतो मला वाटते आपण पाहतोय की भरपूर टुर्नामेंट आहेत, त्यामुळे भरपूर खेळाडू हे इतरत्र फिरत असताना आपल्याला आज बघायला मिळतील. एज लागलाय आदित्य बरफ या खेळाडूचा. आदित्य बरफ म्हटलं तर अनंत बरफ त्यांचे सुपुत्र आहेत आणि अनंत बरफ यांचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर नक्कीच तो सुद्धा इथे उल्लेख करायला काहीच हरकत नाहीये. गावदे कामन म्हटलं तर कुंदन बरफ असतील, आदित्य बरफ असतील, प्रकाश दादा असतील, भाईराज भायादा असतील किंवा बंडेदादा असतील. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी षटकार. मात्र सुंदर शतरक्षण होतं. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. थँक्यू. त्याने काय सुंदर गाणं वाजवलं गेलं. आणि क्रिकेट खेळायला तर बोलवतोच, मात्र विकेट सुद्धा स्वतःची गेले हे त्याला माहिती आहे. या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर मिस टाइम स्ट्रोक आहे. शतरक्षक चेंडूवर त्याला झपकन येतो, चेंडूला उचलतोय, फेकतोय, मात्र रॉंग एंडला थ्रो झालेला आपल्याला नक्कीच बघायला मिळाला. विशाल याच्या हातामध्ये थ्रो आला. धावफलक मात्र पुढे सरकलं 13 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंच्या या समाप्तीनंतर 2 चेंडू या षटकाचे अजून सुद्धा शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 13. पुन्हा एकदा लोकेश ऑन साइडला. शतरक्षक नाहीये तिकडे आणि ज्या चेंडू जर शतरक्षक असता तर नक्कीच अडला असता, मात्र आता अडणार नाहीये कारण की चेंडू न गेल्यात या 4 धावांसाठी प्रयत्न. रविवारचा दिवस, अंतिम सामना. सुपर 4 मध्ये शेवटचा संघ आपल्याला मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये कुठला संघ असेल या 12 संघांपैकी हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. काल घोडबंदर संघ मला वाटते सुपर 4 मध्ये आलेला आहे. परवाच्या दिवसामध्ये डोंगरीपाडा आणि त्याच्या पहिल्या दिवसामध्ये कॉमेंट्रीला नव्हतो, मला जुचंद्रचा संघ आहे. आई चंडिका जुचंद्र हा संघ, भावेश वनगे यांचा संघ सुपर 4 मध्ये आलाय. क्या बात आहे. सुरेख चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी,
षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या आहे ती 17. 17 ऑन द स्कोरबोर्ड. चला त्वरित हालचाल करा, त्वरित षटक परिवर्तन करा. आणि मी विनंती करेन प्रत्येक संघाला की जर तुमच्या खेळाडूंना पाणी हवं असेल तर अगोदरच भरून ठेवायचं पाणी, कारण की आज वेळच नाही आहे. विनंती असेल, कारण की पण जर पाहिलं मागील 3 दिवस ते कालची स्पर्धा एक सामना झाला नव्हता, त्यामुळे थोडासा जास्त ओव्हरचा मॅच झाला असेल शेवटचा. मनोज घरत बॉलिंग मार्क वरती आलेत. हा शेवटचं षटक आहे, याच्यामध्ये येतील ते येतील धावा, त्यामुळं इथे वार करावे लागतील. लक्षात घ्या, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला विनंती असेल, तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुमच्या खेळाडूंना अगोदरच भरून ठेवण्यासाठी सांगायचं आहे. प्रत्येक संघाने हे लक्षात ठेवा. आयोजक तुम्हाला देतील त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या बॉटल स्वतः भरून ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार फर्स्ट एड सुद्धा आपण आपल्या स्वतःकडे बाळगणं गरजेचं आहे. हा सुद्धा आपण नियम करून ठेवलेला आहे. तर फर्स्ट एड सुद्धा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. रात्री भरपूर एन्जॉय केलाय, कारण की आज 12 वाजेनंतर मला वाटते बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. फुलं बिलं दिसतात गुलाबाची समोर. साईनाथ भोईर यांचा आज वाढदिवस आहे. कृष्णा भोईर यांचे जिगरी मित्र आहेत ते. मला वाटते पार्टी असं सांगितलं जातं इकडनं की कृष्णा भोईर हे पार्टी देतील असं सांगितलं जात आहे. असो, दरम्यान उद्याच्या दिवसामध्ये हा भावना पोचल्या. दरम्यान षटकाला झाली सुरुवात आणि पहिला चेंडू खेळाडूला बिमार करण्याच्या उद्देशाने टाकलेला बिमर. आदित्य याची एवढी हाईट आणि त्याच्या डोक्याच्या जवळून गेलेला हा चेंडू. कदाचित थोड्या दिवसानंतर बॅट्समनला हेल्मेट द्यायला लागू नये. फ्रीट असेल. सुरुवात मात्र दणक्यात करण्याचा प्रयत्न मनोज घरत याचा. इथे फ्रीट असेल हा चेंडू आदित्य याच्यासाठी. क्या बात आहे, सुरेख चेंडू, सोपा बॉल, परफेक्ट डिलिव्हरी. एका नो नंतर पूर्णपणे 4 मिनिटात चित केलं होतं. बघा, प्रीहिट वरती एक निर्धाव चेंडू पडणं हे नक्कीच आपल्याला बघायला मिळतं या मैदानावरती. धावसंख्या आहे ती फक्त 18. हा चेंडू वाईड. वाईडनं काय घडतंय तर वाईडनं वेळ खर्च होतोय, वाईडनं खर्च होत आहे ती म्हणजेच धाव सुद्धा. दरम्यान एकच चेंडू या ठिकाणी चांगला हाताळलाय. हा चेंडू सुद्धा वाईड हाताळला गेलाय. मी म्हणेन इथे खराब गोलंदाजी होत्या. 3 एक्स्ट्रा दिल्यात. आणि पहिल्या दिवसाचा जर मॅच पाहिला, मला वाटते मरुदेवी राजावळी हा संघ होता, मरुदेवी राजावळी बी आणि आई चंडिका जुचंद्र हा संघ होता. 2 षटकांचा मॅच होता. एका फलंदाजाने 6, एका फलंदाजाने 7 धावा बनवल्या होत्या, मात्र 15 एक्स्ट्रा दिल्या होत्या. तर आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राने काय होतं हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. क्या बात आहे. अजून एक यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतात, मात्र यष्ट्यांचा वेध घेणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकतो ती म्हणजेच 21 आणि चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ते 2. 6 चेंडूंचा खेळ जो होता त्याच्यातले 2 चेंडू आतापर्यंत पूर्ण केलेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा. किती एक्स्ट्रा आला या षटकामध्ये 4 धावा एक्स्ट्रा आल्यात. सचिन कवले
काय सुंदर गोलंदाजी. सचिन याला सुद्धा चेंडू समजत नाहीत. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर गोलंदाजी चांगली होती, मात्र एक्स्ट्रा गोलंदाज देण्यात नक्कीच थोडासा दानशूरपणा दाखवतोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या आहे ती 22, कायम 22 वरती, कारण की आता चेंडू डॉट आलाय. अजून एक वाईट टाकलाय. ज्यावेळेस रावणाने हनुमंताच्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या आणि हनुमंताने केलेली जी शेपटी लांब लांब करण्याचा जो पवित्रा, तशाच पद्धतीने या गोलंदाजाने मात्र या षटकाला लांब करायला लावलाय, लांबट करायला लावलाय. वेळ आयोजकांचा खर्च होतोय, धावा खर्च होतात स्वतःच्या संघाच्या माध्यमातून. अजून एक वाईट. सहा चेंडू वाईट टाकल्यात. इलिगल अवैध चेंडूंचा विचार जर आपण केला तर नक्कीच आपण पाहतोय की एकूण जवळजवळ 6 चेंडू हे इलिगल आहेत, 3 चेंडू लिगल आहेत. अधिकृत आणि अनधिकृत सध्या फार चर्चा होते याच्यावरती, वर्तमानपत्र असेल किंवा मग सोशल मीडिया असेल. अजून एक वाईड. 10 चेंडू टाकल्यात. असो, आता मात्र साईड चेंज करायला लावलाय. कोणीतरी त्याला सल्ला दिलाय आणि ते त्याने केलाय. तसं म्हटलं जातं की तुमचं क्षेत्र बदललं की तुमचा स्वभाव बदलतो, मात्र ते कितपत खरं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. हा चेंडू आपण जर पाहिला, हा सुद्धा वाईट बॉल. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळाली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27. चला, धावसंख्या झाली 27. या षटकाच्या एकूण चेंडूंचा विचार केला तर 11 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि हा चेंडू बीमवर पुन्हा एकदा. आता मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही, लक्षात घ्या. गोलंदाज चेंज झालाय. आतापर्यंत किती जवळजवळ मला वाटतंय 12 चेंडू टाकलेत. जवळजवळ मोहम्मद शामीचा रेकॉर्ड आज ब्रेक झाला असता असं वाटू लागलेलं होतं. आणि धावसंख्या आहे ती 29. किती एक्स्ट्रा दिल्यात आमचे ऑपरेटर या ठिकाणी दर्शवतील. एक्स्ट्रा किती आहेत या एकूण इनिंग मध्ये दिसतील आपल्याला एक्स्ट्रा. तर दरम्यान गोलंदाज चेंज झाले. रुपेश आला गोलंदाजी मार्कवर. 11 एक्स्ट्रा आहेत. ओ, रुपेश याच्यावरती प्रहार केला आणि सरळ चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. विनंती असेल साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी आमचे आयोजकात त्यांचे संपर्क साधायचा आहे. ऑन साइटला अलंद कार्पेट, चांगलं शतरक्षण. या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 37. भरपूर धावा या आता वाढताना दिसतात. शेवटचा चेंडू रुपेश मेढे यांचा. व्हाईट बॉल. रुपेश याच्याकडे अनुभव आहे. मी तर म्हणेन जर पाहिलं तर त्यांनी अगोदर जो गोलंदाज मनोज याला बोलावलं होतं, त्यानंतर रुपेश स्वतः आलेत. ऑन साइडला चांगला फटका आहे. एकदा पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रॉंग एंडला थ्रो पुन्हा एकदा. आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 40. आणि
41चं लक्ष या ठिकाणी समोर दिलंय. भरपूर एक्स्ट्राज झाल्या आणि या एक्स्ट्रानं जवळजवळ मला वाटतं जवळजवळ 12 एक्स्ट्रा आहेत या इनिंग मध्ये. तर 12 वजा जर 40 केला तर जवळजवळ बघा फरक किती पडतो एक्स्ट्रानं. कदाचित 28चं टार्गेट असतं, मात्र तसं घडलेलं नाहीये. एक्स्ट्रानं 12 धावा आल्या, त्यामुळं आपण पाहतोय की 40 म्हणजे 41चं लक्ष हे समोर ठेवलंय. वेळ झालाय नक्की 10:30 वाजलेत आणि 10 वाजताचा वेळ आपला तिसऱ्या मॅचचा होता. मात्र विनंती करेन आई सोनसडी तांबडमाळ आणि आई गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी यांनी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. याच्यानंतर एक मॅच आहे, त्यानंतर लगेच तुमचा मॅच आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सज्ज राहायचं आहे. तो फिरतो है माग माग, सारी पब्लिक फिरते माग, आता रुबाब डेरिंग बाज, आगे रुबाब डेरिंग बाज. आदे संदेश दादाची जोडी, जशी जोडीला फिरतात वाघ. 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 चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात, ते म्हणजे एका बाजून आहे तो म्हणजेच लोकेश पारदी आणि भावेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दोन्ही फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आहेत. 41चं टार्गेट आहे 18 चेंडू मध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे डाहुऱ्याचा गोलंदाज चेतन बरफ. चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज, आपण जर पाहिला पाहणं गरजेचं आहे. दरम्यान चला घाई करा जरा, भरपूर वेळ गेला या मॅचला कारण की एक्स्ट्रा सुद्धा भरपूर आल्यात. चेतन लेफ्ट मोर द विकेट, पहिला चेंडू फुल टॉस, सरळ खेळला जातो चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी सचिन, चांगलं शतरक्षण झालंय, चांगला थ्रो आलाय, परिणाम एकच धाव. भावेश ठाकरे विरुद्ध चेतन बरफ, लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड गोलंदाज. चला पुढे आपण बघतोय काय घडतंय.
जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका, भरपूर उशीर झालाय. ऑफ साईडला खेळला जाते चेंडूला. चांगला एक अँकर इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला, त्याला माहिती आहे कारण की ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी आहे, आणि हा गोलंदाज सुद्धा तेवढा सोपा नाहीये. क्लास 1चा गोलंदाज आपण म्हणू शकतो कारण की ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेली आहे शेलार मैदानावरती पलटवाड्याच्या त्या टुर्नामेंटमध्ये, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. आता मात्र फलंदाज चांगला फटका खेळतोय. किती धावा मिळतील तर षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर बर्थडे बॉय साई भोईर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे खूप खूप स्वागत. आणि गाणं सुद्धा डीजेने सुंदर वाजवलं गेलं, डॉन सिनेमातलं. दरम्यान चांगली फलंदाजी आहे या फलंदाजाकडे असं सांगायला काहीच हरकत नाहीये, कारण की बॅट स्पीड जर आपण पाहिला तर नक्कीच चांगला बॅकलेपनं हाय बॅकलेपनं खेळताना दिसतोय. फक्त चेंडूला टाइम करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8, 4 चेंडूमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद. थोडासा साऊंड नक्कीच आपल्याला सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळाला होता आणि समोरच्या पंचांना स्पष्ट दिसत असतं, हे नक्कीच आपल्याला बघायला मिळालं. मात्र पाहणं गरजेचं आहे काय घडलंय. तर बाद झालाय फलंदाज. नवीन फलंदाज विशाल कोदे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती आहे ती म्हणजेच 8 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. या ठिकाणी आता मात्र नो चेंडू. समोरच्या पंचाने अगोदरच हात साईडला केलाच होता. आपण जर पाहिलं काय जबरदस्त. दरम्यान 5 धावा आल्या होत्या आणि आता फ्री हिट हलक्या हाताने खेळला जातो. चेंडूला एक धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावेवरती समाधान हे मानलं जाईल. धावफलक मात्र पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती आणि षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 14.
12 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती तो राकेश गोवारी हा गोलंदाज. राकेश याच्याकडे सुद्धा चांगली शैली आहे गोलंदाजीची, मात्र त्याच्या समोर आता फलंदाज जो आहे तो विशाल आहे, त्याच्याकडे अनुभव नक्कीच चांगला आहे. 41चा टार्गेट. ऑन साइडला मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, अंदाज चुकलाय आणि 4 धावा मिळतील. नागिन निघाली. ही नागिन इथे नको बाबा, इतर आमचे प्रेक्षक पळतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18. 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11-23चं इक्वेशन आहे आणि राकेश याने चांगला चेंडू टाकला, चांगल्या पद्धतीने फसवलं होतं विशाल याला. असं जर क्षेत्ररक्षण झालं तर मी म्हणेन नक्कीच कामगिरी ही खराब होऊ शकते. ती म्हणजेच गावदेवी कामन संघाची. या चुका टाळाव्या लागतील. हे जाने फलंदाज बाद. लागला पिलीलची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. पिलीलची नागिन 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 नागिन. धन्यवाद डीजे. मुन्नाबाई आज नागलेला असतील कारण की त्यांची 40+ मॅच आहे. मुन्नाबाई म्हटलं तर आमचे स्पॉन्सर्स सुद्धा आहेत. जशवंत चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे, तर नक्कीच त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. डिस्क जॉकी ज्याला म्हटलं जातं, नक्कीच कशा पद्धतीने कुठल्या गाण्याला कसं मोडायचं, कसं तोडायचं आणि कसं प्रेक्षकांसमोर सादर करायचं हे नक्कीच डीजे यांना खास करून अवगत असतं. आणि डीजे वाकडे तिकडे केस कापलेले स्पाइक्स आपल्याला बघायला मिळतात, मात्र त्यांचा जर मानधन तुम्ही ऐकलं तर मात्र एखाद्या क्लास 1 ऑफिसरला सुद्धा ते परवडणार नाही. अशा पद्धतीनं जे हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये डीजे ऑपरेटर असतात, म्हणजे ते सुद्धा क्षेत्र चांगलं आहे. सध्या AI चा जमाना आहे, त्यामुळं AI म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी वापरली जाते ते नक्कीच शिक्षण फार महत्वाचं आहे ते सुद्धा. हा चेंडू वाईट बॉल. राकेश याने वाईट टाकलाय आणि धावसंख्येला नेऊन ठेवलाय, म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 22 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 9, माफ करा 10. 10 चेंडू ना वाईट आहे ना, 10 चेंडू 22 धावा. क्या बात है, क्या बात है. दुर्घटना से देर भली मी म्हणेन नागले संघाला, कारण की जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता. सुई हे जोडण्याचं काम करते, तलवार ही तोडण्याचं काम करते. मात्र इथे तलवार फिरून जमणार नाहीये. थेंबे थेंबे तळसाचे ही फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सिंगल डबल वरती विश्वास ठेवावा लागेल आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर नक्कीच, कारण समोरचा जो संघ आहे तो तुम्हाला सहजासहजी या धावा देईल हे नक्कीच तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. समोरच्या संघाला गृहीत धरून चालणार नाहीये. आबेमध्ये चेंडू बघा, चेंडू ना इथं वळण घेतलाय, गेम टर्न झालाय, अजून एक फलंदाजाचं पतन झालंय, मात्र धाव संख्या कायम आहे ती 19. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. 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 यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला. नक्कीच जसं म्हटलं गेलं की आपल्या महाराष्ट्रातील असेल, भारतातील असेल, जो समाज जो म्हटला जातो दलित समाज, ज्याला जय भीम आपण ओळखतो, त्या नक्कीच त्या समाजाला मात्र एक देणगी दिली. वादन आणि गायन ही आज आपल्याला बघायला मिळते. एखादा जर तो खेळाडू किंवा मग तो प्रेक्षक आपल्याला असेल या मैदानावरती तर त्याचे हात थिरकायला लागतात, हे नक्कीच आपल्याला सुद्धा अनुभवायला मिळतं. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते
आणि त्या बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच उक्तीनुसार जर मी म्हणेन क्रिकेटमध्ये येथे मात्र तुम्हाला संघटित खेळ करावा लागणार आहे. शॉर्ट पिच बॉल आणि अजून एक. मी म्हटलं होतं की हा संघ तुम्हाला सहजासहजी धावा देणार नाही. राकेश याची गोलंदाजी आपल्याला माहिती आहे. हा टर्न करतोय मॅचला. साई बाबा वतन झाला, कपाली लावली होती त्यांनी, कपाली लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये, आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना मसुनी चकड्यामध्ये, ना मसुनी चकड्यामध्ये. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये, यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. भिवंडी म्हटलं की नक्कीच आपल्याला आठवतं ते क्रिकेट. भिवंडी म्हटलं की आठवते आपल्याला ते 332चं मार्केट. आणि भिवंडी म्हटलं की आठवते आपल्याला त्या झुंजांचे जे सामने. भिवंडी म्हटलं की आठवतं शर्यतीच्या बैलांची शर्यत किंवा मग इतर गोष्टी. दरम्यान मॅच टर्न झालाय, त्यामुळे आपण पाहू शकतो थोडासा नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय सध्या. तरी आपण पाहिलं तर राकेश ठाकरे भावेश ठाकरे आणि त्याचा संघ. किती धावांची गरज आहे तर मला वाटते धावसंख्या आहे ती 19, म्हणजे 22 धावांची अजून सुद्धा गरज आहे. आणि राकेश याने किती दिल्या तर आपण पाहू शकताच फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी दिल्या राकेश याने. सुंदर गोलंदाजी, मॅच टर्निंग ओव्हर, 3 गडी बाद केलेत. सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांनी भावेश ठाकरेला स्ट्राईकवरती येऊन दिलं नव्हतं आणि नागले संघाला तिथे थोडासा मागे टाकलाय. मात्र प्रेक्षकांनो, इथे असं वाटत असेल तुम्हाला की मॅच संपला, मॅच आला कामांच्या हातामध्ये, तर हे नक्कीच एक हे अंधश्रद्धा असं म्हणावं लागेल. कारण की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू किंवा मग शेवटचा रन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच कोणी जिंकला हे नक्कीच आपण सांगू शकत नाही. त्यामुळं भावेश ठाकरे हा की फॅक्टर ठरू शकतो. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज, ज्याचं नक्कीच आम्ही चर्चा करतो अगोदर, तो म्हणजेच तन्मय गोवारियाला आपण पाहिलं तर केसीएच्या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी त्याने केलेली मी पाहिलेली आहे. मात्र तन्मयाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आज. त्याच्यासमोर जो फलंदाज आहे त्याने चांगले चांगले सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे मी म्हटलं की 6 चेंडू आणि 22 धावा ह्या त्याच्यासाठी कठीण नाही आहेत. आता तो शेवटपर्यंत जर खेळला तर एक चांगली मॅच बघायला मिळेल. बघा आला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. तन्मय राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेलाय त्या ठिकाणी ग्रामपंचायतला चेंडू आदळलेला आहे, लक्षात घ्या. काय आहे तिकडे वरती लागला पत्र्याला, बाउन्स नाही ना, काय बाउंड्री आहे की नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं वरती चेंडू आडलेला आहे त्यामुळे या धावा असतील ते 4.
थँक्यू डीजे. इथे साईनाथ भोईर बसलेत आमचे आयोजक, त्यांच्या माध्यमातून त्या वर पत्राला चेंडू लागला होता. मला वाटते पंच अंपायर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही ते बघू शकता, हरकत नाही त्याच्याबद्दल. मात्र प्लेयरला बाउंड्रीचा रिव्ह्यू दिलाय की नाही हे सुद्धा आपल्याला अजून समजलेलं नाहीये. कुणाल बॉल लागला ना पत्राला का नाही लागला ना? ओके. दरम्यान तन्मय ऑन साइडला झेल असू शकतो. भूषण याच्या हातामध्ये फलंदाज बाद भावेश. कामन याने पुन्हा एकदा सामन्यावरती वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल. चला घाई करा जरा, विनंती असेल. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा 12 धावा दिल्या होत्या नागल्या संघाने. त्यात 12 धावा आतापर्यंत इथे थांबलेल्या आहेत. 3 चेंडू 12 धावांची गरज. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो षटरक्षक त्या ठिकाणी कोसळला होता. चेतन होता तिकडे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. आणि रुपेश धावची चरपण बाद. धावफलक आपण पाहू शकता. धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत, त्या म्हणजेच 31. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर 10 धावांची गरज आहे. आणि भूमी जाधव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक षटकार आणि एक चौकार, कारण की दोनच चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही षटकार मारला तरी काय हरकत नसेल, मात्र जर जिंकायचं असेल तर दोन्ही सुद्धा बिग शॉट. दरम्यान पुन्हा एकदा तन्मय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मी म्हणेन इथे फलंदाजी मात्र थोडीशी पुअर झाले, कारण की हा फुलटॉस डिलिव्हरी होती. या ठिकाणी काही ना काही चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या. धावसंख्या झाली 32. 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक. एका चेंडू 9 धावा ह्या क्वचित होतात. त्यामुळं 8 झालेल्या आहेत, 7 झालेल्या आहेत. या मैदानावरती 8 धावा झालेल्या आहेत. जुनं मैदान होतं, घोडबंदरचा संघ होता. वाटतं गौराई पाडेची जोडीला मॅच होती. थोडाफार रेकॉर्ड आठवण आहे, त्यामुळे मेमरी अजून भ्रष्ट झालेली नाहीये असं वाटतंय, कारण की भरपूर रेकॉर्ड हे विसरलेला आहे. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला व्हाईट बॉल. आता 8 धावांची गरज आहे.
इथे मात्र एक बाउन्सरची ताकीद दिली गेली आहे. नक्कीच चांगला चेंडू तन्मय याचा. संघ जिंकला तो म्हणजे कामन संघ. खूप खूप अभिनंदन. एक चांगला मॅच या ठिकाणी बघायला मिळाला. थँक्यू डीजे. नक्कीच थोडस विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आणि टॉस साठी कर्णधार पाठवून द्यायचा आहे. टॉस साठी गावदेवी कामन या संघाने आणि गावदेवी कोली या संघाने सुद्धा. मॅन ऑफ द मॅच राकेश गोवारी मॅन ऑफ द मॅच. 5 धावा फक्त दिल्या आणि गडी बाद केले ते 3.